सलामीची जोडी मैदानाच्या एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या सलामीच्या जोडीसाठी. बॅटर कुशल गुरव आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एनला फलंदाज मनोज भवारे आणि त्यांच्या विरोधात पहिला बॉलर असेल तो सनशाईन डेव्हलपर्स टीमचा कॅप्टन हर्षल लोंगले. मोठी मॅच होईल. सर्व कर्जत तालुक्यातील कर्जत तालुक्याच्या बाहेर देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ वरई, प्रशांत दादा, नितीन दादा झांजे आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनने घेतलेली 9व्या पर्वासाठी ही मेहनत आपण या क्रीडांगणावरती पाहतोय. आणि आमदार साहेबांचं आगमन झालं या स्पर्धेला. नेहमी दरवर्षी खरं तर KPL भरवायची म्हणजे आमदार साहेबांचा पाठिंबा पाय आणि नेहमी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रसिंह थोरवे साहेबांच्या उपस्थितीत मॅचला सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल, बॅटची कडा आणि पहिल्या बॉल वरती पहिली मोठी विकेट. सेफ हँड. बाल बचावले कुशल मी म्हणेल. प्रसाद दादा थोरवे यांना देखील काही क्षणात असं वाटलं असेल की कदाचित ही बॅटची कडा चेंडू लवकर जमिनीवरती आणि तो चेंडू लवकर जमिनीवरती आला आणि पहिल्या बॉलवरती पहिल्या डॉट बॉलने ही सुरुवात. हर्षल लोंगले एका बाजूला टीमचा कर्णधार, त्याच्या विरोधात 40-40 वॉरियरचा कर्णधार. मॅचला सुरुवात झाली ती कॅप्टन वर्सेस कॅप्टन या बॅटलने आणि आता बघायचं कोणता कॅप्टन कोणावर भारी ठरेल. 1 बॉल 0 धावा. वन्स अगेन हर्षल टू कुशल. दुसरा बॉल, परत एकदा सन्मान दिलाय चेंडूला. हर्षल लोंगलेच्या बॉलिंगला खरं तर सन्मान दिलाय कुशल गुरवने. जेवढी आक्रमकता हर्षल लोंगलेने दाखवली त्या आक्रमकतेला थोडासा शांत करण्याचा प्रयत्न कुशल करतो. टाळ्या वाजतात खेळाडू कक्षातून आणि आता कुशल वर्सेस हर्षल फाईट पुन्हा एकदा सुरू होईल. 2 बॉल 0 धावा. तिसरा बॉल बरोबर पट्ट्यात आलाय आणि पठ्ठाने मारलाय षटकार. फर्स्ट सिक्सर या मॅचचा. त्यांचं गेली 9 वर्ष जे स्वप्न होतं 40-40 वॉरियर हा संघ टॉप 3 मध्ये कधी जाईल, फायनलच्या सामन्यांकडे कधी जाईल आणि ते वाटचाल करणारी लढत ही लढत आहे. हीच ती वेळ आहे जिथे मात्र संघाला दमदार कामगिरी करायची. 3 बॉल 6 धावा. मोठी मॅच सुरू झालेली आहे. हर्षल लोंगलेच्या विरोधात आक्रमकता स्वीकारली ती कुशल गुरवने. चौथा बॉल खोदून काढले, अक्षरशः थांबवलंय. मिड ऑन मध्ये थोडीशी मिसफील झाली. रत्नदीप होता पण इथून रन मिळणार नाही. 4 बॉल 6 धावा. कुशल गुरव संयमाने खेळतोय. त्याला माहिती आहे की जेवढा संयम राखला जाईल तेवढं संघासाठी चांगलं आहे. कारण मोठी इनिंग त्याला खेळायचंय. याआधी देखील कुशल गुरवने 50 मारलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि प्रसाद दादा थोरवे यांच्या वतीने 5,000चं कॅश प्राइज देखील त्याला देण्यात आलं होतं. बरोबर आला. यावेळेस देखील आला रे आला. दुसरा षटकार आला. आयोजन आणि या आयोजनासाठी राजाराम भुसाळ साहेब याचकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते मात्र जय हनुमान क्रीडा मंडळ वरईसाठी आणि झांजे ब्रदर्ससाठी. थँक्यू, धन्यवाद. बक्षिसांची खैरात आयोजनासाठी आणि कुशल गुरवच्या बॅट मधून येत आहेत. सिक्सर वरती सिक्सर लाईव्ह स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल. आदरणीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब त्यांच्या बाजूला अगदी आपण पाहतोय
कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय अमरदादा मिसाळ आणि त्याचबरोबर आयोजक प्रशांतदादा झांजे आणि 40-40 वॉरियरचे टीम ओनर आणि त्याचबरोबर युवा सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रसाददादा थोरवे. परत एकदा कुशलच्या बॅटमधून वन मोर सिक्सर. 40-40 वॉरियर टीमला काय पाहिजे, प्रसाददादा थोरवे यांना काय पाहिजे, वी वॉन्ट सिक्सर. आणि कुशल गुरवच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर. नियोजन आयोजन प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे. खरं तर दादांच्या पाठीमागे ताकद कोणाची, तर आमदार साहेबांची. आणि 40-40 वॉरियर हा संघ प्रसाददादा थोरवे यांचा संघ. प्रसाददादांची टीम जशी मॅचला सुरुवात झाली आमदार साहेबांचं आगमन झालं आणि ताकद कोणाची मी म्हणेल प्रसाददादांना माहिती आहे की प्रसाददादांच्या पाठीमागे आमदार साहेबांची ताकद आहे आणि आमदार साहेबांचं आगमन झालं आणि काय एनर्जी संचारली आहे बॉडीमध्ये. 3 सिक्सर मारलेत कुशल गुरवने 1 ओव्हर आणि टीमची टोटल धावसंख्या 18. जबरदस्त बॅटिंग. 1 ओव्हर 18 धावा. त्यानंतर आलाय तो साहिल खाडे. खरं तर मेडन ओव्हर या बॉलरने टाकली होती, पहिली KPL ची पहिली मेडन ओव्हर टाकणारा हा बॉलर. कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आता कॅश प्राइज येत आहे. सनशाईन डेव्हलपर्सचे ओनर दिनेशजी हांडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट घ्यावे लागतील आता बॉलरला. साहिल खाडेचा दुसरा बॉल, बॅक टू बॅक वेगवान चेंडू टाकतोय साहिल खाडे. 40-40 वॉरियरला जर का रोखायचंय तर पहिली मेडन ओव्हर टाकणाऱ्या बॉलरला परत एकदा तो कारनामा किंवा तो करिश्मा करून दाखवावा लागेल आणि त्याची सुरुवात केलेली आहे ती साहिल खाडेने. दोनही चेंडू डॉट. थोडस प्रेशर बनवण्याचा प्रयत्न फलंदाज मनोज भवारे याला देखील कुशलला साथ द्यावी लागेल. चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल. विस्फोटक इनिंगला सुरुवात केली ती कुशलने. तिसरा बॉल पुढे आला होता, जागा बनवली होती तिथून मात्र फिल्डिंग या ठिकाणी थोडीशी मी म्हणेल की जबरदस्त झाली, कारण इथून चौकार जरूर अडवलाय. एक सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली, गरजेचं होतं स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता सिंगलने 40-40 वॉरियरचा स्कोर जाऊन पोहोचलाय. तो मात्र धावसंख्या 19. दिनेशजी हांडे साहेबांनाही मी विनंती करेल, सनशाईन डेव्हलपर्सचे ओनर, की आपण देखील व्यासपीठावरतून आस नसतं व्हावं. सिंगलने 19 धावा झाल्यात आणि आता खरं तर 40-40 वॉरियर्स ज्या बॅटरने 3 सिक्सर मारलेत, कुशल गुरव आणि साहिल खाडे. एका बाजूला 50 टोकणारा कुशल गुरव तर दुसऱ्या बाजूला मेडन ओव्हर टाकणारा साहिल खाडे. आता ही बॅटल पाहण्यासारखी आहे. प्रेक्षकांच्या नजरा खरं तर ज्या 2 खेळाडूंच्या लढतीकडे लागल्यात ते म्हणजे कुशल आणि साहिल. टाळ्या वाजतायत खेळाडू. मॅच इम्पॉर्टंट. बॉलर साहिल खाडे ओव्हर नंबर 2 मध्ये चौथा बॉल. वेगवान बॉल साहिल खाडेचा. कुशल गुरवला बीट करून विकेट किपर आकाशच्या हातामध्ये. 4 बॉल 1च रन दिली आहे साहिल खाडेने. पहिली ओव्हर नक्की होती कुशल गुरवची 40-40 वॉरियरची, पण त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये पलटवार केलाय दिनेशजी हांडे साहेबांच्या सनशाईन डेव्हलपर्सने. आणि आता 4 बॉल 1 रन दिल्यानंतर परत एकदा साहिल टू कुशल. पुढे आला होता खरं तर चेंडू टाकण्यासाठी धावगतीमध्ये आणि कुशल गुरवला देखील कंट्रोल केलाय साहिल खाडेने. जबरदस्त ओव्हर. 5 चेंडू मध्ये अवघी 1च धाव दिली आहे साहिल खाडेने. हा मेडन ओव्हर टाकणारा बॉलर आहे ज्याने खरं तर कुशल गुरव सारख्या फलंदाजाला देखील शांत ठेवलंय. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. कुशल खरं तर जमिनीवरती पसरला आणि ओव्हर एकदा टाळ होऊन जाऊ द्या बॉलिंग साठी. साहिल खाडेने दिली आहे फक्त 1च धाव आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे धाव फलकावरती धावसंख्या 19. 9व पर्व कर्जत प्रीमियर लीग तालुक्याचं हे आयोजन. खरं तर आता तुम्ही जर पाहिलं तर रात्रीचे जवळपास 12:20 झाले तरी देखील प्रत्येक स्टँड पब्लिकने भरलेलं आहे. आझाद हिंद सेना स्टँड, अभिनव भारत स्टँड, त्यानंतर नवजवान भारत स्टँड, सगळे स्टँड
खचाखच भरलेले आहेत आणि ही कर्जत प्रीमियर लीगची रंगत आहे. साहिल खाड्याने जी एका धावेची ओव्हर टाकली त्या साहिल खाड्यासाठी संघाचे संघ मालक दिनेशजी हांडे यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल खाड्याला देण्यात येईल. चला जास्त वेळ घेऊ नका, मी सर्व खेळाडूंना विनंती करेल 5 ओव्हर 25 मिनिटे मॅचचा रिदम तोडू नका. जो खरं तर मॅचचा रिदम आणि प्रेक्षकांची नजरा बघा, प्रत्येक प्रेक्षक एकदम शांत आणि स्तब्ध या मॅच कडे फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन करतोय आणि प्रत्येकाच्या नजरा लागल्यात 40-40 वॉरियर आणि सनशाईन डेव्हलपर्स या टीम कडे. कारण या दोन टीम आहेत, एका बाजूला प्रसाददादा थोरवे यांचा संघ जो बॅटिंग करतोय, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर मध्ये 19. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय तो मात्र दिनेशजी हांडे साहेबांच्या सनशाईन डेव्हलपर्स टीमचा विकी पाटील आलेले. शिवाजी राणे यांच्या वतीने देखील साहिल काढेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. खूप सारं बक्षीस पण मॅच मध्ये. आता 2 ओव्हर 19 नंतर विकी पाटील आले. पहिला बॉल विकीच्या विरोधात आक्रमण स्वीकारलाय, मनोजच्या बॅट मधून आलाय. अभिनव भारत स्टँड मध्ये प्रेक्षकांना सलामी देणारा हा षटकार, केपीएल षटकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मनोज भवारेचा, व्हाईट बॉलची फेक. एक्स्ट्राची धाव दिली आहे विकी पाटीलने. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये प्रेशराइज स्थिती आहे दोन्ही टीम कडे. बॅटर बॉलर फिल्डर सगळेच प्रेशर मध्ये असतील, कारण हाच प्लॅटफॉर्म आहे आणि ही ती मॅच आहे जी आपल्या टीमला टॉप 3 मध्ये घेऊन जाईल. आणि टॉप 3 मध्ये जाण्यासाठी दमदार खेळ करावा लागेल दोन्ही टीमच्या प्लेयरला. 1 रन ऍड होईल टीमची टोटल. 1 बॉल 26. मनोजचा चेंडू हवेत. 3 खेळाडू खरं तर प्रयत्नशील होते. असं वाटलं की कदाचित एखादा डाईव्ह लगावल का. एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली, टीमची टोटल पुढे जाईल. 2 बॉल स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या मात्र 27 धावा आहेत. खरं तर कर्जतची ही भूमी व्यर्थ न हो बलिदान ही या वर्षीची थीम. आणि खरं तर भारतासाठी जे अमर हुतात्मे झाले, अमर हुतात्म्यांनी खरं तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खरं तर आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि खरं तर ज्या पद्धतीने त्यांचं शौर्य होतं, ज्या जिद्दीने ते लढले देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, खरं तर आता क्रिकेटच्या रणांगणामध्ये हे खेळाडू खरं तर आपापल्या टीमसाठी आणि केपीएलचं चॅम्पियन पद पटकावण्यासाठी लढतायत. बॅटवरती आहे कुशलच्या बॅटमधून सीमा पार सुपरसॉनिक सिक्सर. सामना आणि 40-40 वॉरियर टीम सध्या या सिक्सरने जाऊन पोहोचतीये. धावसंख्या 33. परत एकदा कुशलच्या बॅट मधून थोडा वेळ चेंडू हवेत होता. खेळाडू करता फ्लाइंग स्लिप वरून पुढे सरसावलाय. बॉल अडवलाय, फेक करतोय आणि दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहे. कुशल आता मागे जातील. एकच जाव घाई करून चालणार नाही. अति घाई संकटात नाही. 1 रन वरती थांबले. 34. विकी पाटील जबरदस्त गोलंदाज आहे. नेहमी डिक्सल टीम कडून आपण मॅच विनर गोलंदाज म्हणून या बॉलर कडे पाहिलेलं आहे. पण आता केपीएल मध्ये दिनेशजी हांडे साहेबांच्या सनशाईन डेव्हलपर्स या टीमला खरं जर का टॉप 3 मध्ये घेऊन जायचंय तर चांगल्या बॉलिंग स्पेलची गरज आहे. नॉट आउट 34 ची पार्टनरशिप 40-40 वॉरियरची. काय पार्टनरशिप केली आहे कुशल आणि मनोजने. परत एकदा मनोजच्या बॅट मधून लॉंग ऑफ मध्ये खेळाडू डाऊन द बॉल पकडली कॅच. 34 ची पार्टनरशिप. बॅटर आउट.
4 रनची पार्टनरशिप ब्रेक केलेली आहे. बॅटर मनोज भवारेला आउट केलंय विकी पाटीलने आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आणखीन एक अग्रेसिव्ह बॅटर राकेश पाटील. बडवल B+ हा सुपरस्टार प्लेयर राकेश पाटील 40-40 वॉरियर साठी तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. विकी पाटीलचा नेक्स्ट बॉल राकेश साठी वेट अँड वॉच केलं. व्हाईट बॉलची फेक अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द बॅट. विकी पाटीलने वाईट चेंडू टाकला. 35. हल्लीच्या क्रिकेटमध्ये बॉलरचा प्रयत्न तोच असो. नेहमी कोचही त्यांना सांगत असतात की तुम्हाला 6 चेंडूवरती फोकस करायचा आहे आणि जर का अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द बॅट टाकला तर कदाचित तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि तोच प्रयत्न विकी पाटील करत असताना टीम 40-40 वॉरियरच्या विरोधात राकेश पाटील सिक्सर मारण्यामध्ये हा देखील खेळाडू तेवढाच तरबेज आहे आणि आता सामना करेल विकी पाटील या बॉलरचा. राकेशच्या बॅटमधून स्ट्रोक आला अलोंग दी कार्पेट ऑन साइडला चालला. खेळाडू तैनात आहे. साहिल बॉल त्याने कव्हर केलाय. सिंगल रन इथून कंप्लीट केलेली आहे आणि टीम 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 ही धावसंख्या आहे. 1 विकेटच्या मोबदल्यात टीम 40-40 वॉरियर 3 ओव्हर नंतर 36. खरं तर कॅमेरामॅनचं देखील तेवढंच कौतुक आहे कारण ही गर्दी बघा 12:30 वाजून घेतलेत आणि खरं तर टॉप 3 मध्ये जाण्यासाठी खरं तर हा टॉप 3 मध्ये जाण्यासाठी 2 टीम ऑलरेडी पोहोचलेले आहेत आणि ही तिसरी टीम आहे जी मात्र टॉप 3 मध्ये येईल. आपण आधी पाहिलं पहिली टीम होती जी टॉप 3 मध्ये पोहोचली DS11 शेलू हा संघ. त्यानंतर दुसरी टीम पोहोचली AR ब्रदर्स आणि त्यानंतर आता तिसऱ्या टीमची प्रतीक्षा आहे. 3 ओव्हर मध्ये 36 धावा. व्यासपीठावरती आपण बघू शकाल लाईव्ह स्क्रीनवरती आदरणीय आमदार साहेब व्यासपीठावरती विराजमान झालेत आणि कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वामध्ये खरं तर आपण व्यासपीठावरती ही गर्दी पाहताय. आदरणीय आमदार साहेबांच्या बाजूला आपण पाहतोय माजी सभापती अमरदादा मिसाळ आणि त्याचबरोबर या वर्षीचं जे योग्य नियोजन केलं 4थ्या पर्वाचं नियोजन देखील तेवढंच दमदार केलं होतं आणि त्याचबरोबर प्रशांतदादा झांजे नितीनदादा झांजे जर्मन क्रिकेट संघ वरई खरं तर यांचं मनापासून कौतुक आम्ही करतो. सर्व कर्जतकर ज्यांच्या आयोजनाचं कौतुक करतात ते प्रशांतदादा झांजे नितीनदादा झांजे आणि प्रत्येक खेळाडूला ज्या पद्धतीने इंग्लंडचं क्रिकेट ग्राउंड आपण पाहतो जिथे मात्र दरवर्षी WTC ची फायनल देखील होते. लॉर्ड्सचं मैदान आणि कर्जतचं लॉर्ड्स म्हटलं तर मात्र वरईचं लक्ष्मीबाई क्रीडांगण आणि या मैदानावरती खरं तर सध्या KPLचं 9वं पर्व आपण पाहतोय. 3 ओव्हर 36 आहेत. 4थ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा बॉलर साहिल खाडेला आणण्यात आलंय. पहिला बॉल राकेशच्या विरोधात. काय वेग आहे या बॉलरचा. भन्नाट वेगाने अचूक टप्प्याने 40-40 वॉरियरच्या विरोधात जो बॉलिंग स्पेल टाकतो साहिल खाडे. खाड्याचा पाडा गावाचा हा खेळाडू जो मात्र सनशाईन डेव्हलपर्स दिनेशजी हंडे साहेबांच्या टीम कडून खेळतोय आणि आपल्या गोलंदाजीचा कहर या खेळाडूने दाखवलेला आहे. दुसरा बॉल राकेशच्या बॅट मधून आलाय. कव्हरला तोडत एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय चेंडू सीमा पार. राकेशच्या बॅट मधून आलाय चौकार. दोन चेंडू 40 धावा. टीम 40-40 वॉरियर. आतापर्यंत स्कोर चांगला आहे 40-40 वॉरियरचा. जो रन रेट त्यांनी मेंटेन केलाय खरं तर हा स्कोर किमान 70च्या आसपास जाईल. राकेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. ऑन साइडला आपण बघू शकता खेळाडू आहेत वेट अँड वॉच करतायत. थोडीशी मिसफील्ड झाली. एकच रन थांबवले कुशल गुरलने. एका रनने टीमची टोटल वाढेल जाऊन पोहोचते धावसंख्या 41. साहिल खाडे या खेळाडूला खरं तर फेस करत असताना आज बॅटरची थोडी दमछाक झाली पण अजूनही साहिल खाडेच्या ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मधले 3 आणि आता लढत आहे. कुशल गुरव साहिल खाडेच्या गोलंदाजीला इथून उद्ध्वस्त करेल का की पुन्हा एकदा हवी ठरेल तो साहिल खाडे. मागच्या ओव्हर मध्ये एकच रन दिली होती या बॉलरने आणि आता खरं तर बिग बॅटल आहे कुशल गुरव वर्सेस साहिल खाडे. वेगवान बॉल. 1 रनचा कॉल आणि रन कंप्लीट. 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यात जाईल. फलंदाजाला बॅटचा फेस ओपन करून देणार इतक्या चेंडू गोलीच्या वेगाप्रमाणे निघून गेला. खरं तर व्यर्थ न हो बलिदान या वर्षीची थीम खरं तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी
अंगावरती गोळा घेणारे हुतात्मे क्रांतीवीर आपण पाहिलेले आहेत आणि तसाच गोळीच्या वेगाप्रमाणे हा चेंडू निघून गेला. 1 रनने टीमची टोटल 42. राकेश साठी हा चेंडू साहिल खाडे टाळून जाऊ दे या बॉलिंग साठी. एका मागोमाग एक कर्जतचे क्रिकेटचे चाहते केपीएल मध्ये साहिल खाडे या गोलंदाजाने केली आहे कमाल. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी सुरू असलेली लढत आणि 40-40 वॉरियरच्या विरोधात जर कोणता बॉलर उभा आहे तर तो मात्र साहिल खाडे. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे 40-40 वॉरियरने, पण फलंदाजांना थांबवत असताना प्रतिकार करतोय तो साहिल खाडे. 42 लास्ट बॉल. लास्ट बॉल राकेश पाटीलच्या बॅट मधून. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. विकी बॉल त्याने कव्हर केलाय. 4 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झालाय आणि 4 ओव्हर मध्ये 40-40 वॉरियर प्रसाददादा थोरवे यांच्या टीमची धावसंख्या झालेली आहे 43. एकच विकेट आउट झालेला आणि 43 रन धाव फलकावरती आहेत. केपीएलचं हे 9वं पर्व. 9व्या पर्वामध्ये आपण पाहतोय सुंदर आकर्षक अशा 6 ट्रॉफीज. टॉप 6 मध्ये खरं तर ज्या टीम पोहोचलेल्या आहेत त्या संघ मालकांना खरं तर विजयाची ही ट्रॉफी घेऊन जाताना तितकाच आनंद होईल की भव्य दिव्य अशी कर्जत तालुक्याची स्पर्धा आपण जिंकून जाणार आहात. पण एक खेळाडू ज्याचं केपीएल मध्ये बाईक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल, प्रशांतदादा, नितीनदादा आणि त्याचबरोबर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनने खरं तर आपल्याला आजच्या दिवसाच्या मॅचेसला सुरुवात झाली तेव्हा सांगितलं की टॉप 6 मध्ये जे संघ असतील ते संघ मात्र बक्षिसाचे जे वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी असतील. 4 ओव्हरमध्ये 43 धावा. खरं तर मागच्या मॅच मध्ये 40-40 वॉरियरने जेव्हा या ट्रॉफीवरती एका ट्रॉफीवरती नाव कोरलं त्यावेळी टीम ओनर प्रसाददादा थोरवे यांच्या वतीने मात्र आपल्या सर्व खेळाडूंसाठी टोटल 23,000 रुपयाचं कॅश प्राइज 40-40 वॉरियरच्या खेळाडूंना देण्यात आलं आणि त्यानंतर आता ही मॅच टॉप 3 कडे घेऊन जाणार आहे. 4 ओव्हर 43. आता लास्ट ओव्हर मध्ये आलेले तो मात्र आकाश लोंगले. हे अंतिम ओव्हर आहे. आता मात्र अनस्टॉपेबल बॅटिंग करायचे फलंदाजांना. पहिलाच बॉल राकेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. ऑन साइडला बघायचा खेळाडू आहे त्या ठिकाणी शरीराचा वापर केला, खाली झुकला खरं तर आणि संघासाठी दमदार फिल्डिंग करतोय साहिल खाडे. 1 रन 44. आणि आता कुशल गुरव आपण पाहतोय नॉट आउट या मॅच मध्ये खरं तर तो बॅटिंग करतोय. 12 चेंडू मध्ये 25 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय कुशल गुरव आणि आता संघाची टोटल 44. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि सर्वांच्या नजरा 40-40 वॉरियर खेळाडू कक्षाच्या नजरा लागल्यात कुशल गुरवच्या बॅटिंगकडे. आकाश लोंगले उमरोलीचा हा खेळाडू ऑलराऊंडर, बॅटर, बॉलर, विकेट किपर सर्व प्रकारामध्ये संघासाठी 100% देणारा हा खेळाडू आकाश. कुशलच्या बॅट मधून हेलिकॉप्टर लॉंग ऑफ मध्ये पकडली कॅच. फलंदाज आउट. 13 बॉल 25 ची इनिंग समाप्त. बॅक टू द पवेलियन. आणि या ठिकाणी पाहतो आपण कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अभिषेकजी गायकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेब आपण या व्यासपीठावरती आणि षटकार मारलाय. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अभिषेकजी गायकर साहेबांचं स्वागत करणारा फलंदाजाचा हा षटकार.
40-40 वॉरियर्सचा स्कोर, धावसंख्या 50. टाय होऊन जाऊ द्या. संघाचा अर्धशतक इथून कंप्लीट झालेलं आहे. विशाल पोखरकर हा खेळाडू शिवशक्ती कडावकडून नेहमी आपण याला खेळताना पाहिलंय. लांब लचक षटकार मारण्यामध्ये अत्यंत हुशार असणारा फलंदाज आकाश लोंगलेच्या अगेन्स्ट आहे. आकाशचा हा चेंडू विकेट किपरने कलेक्ट केलाय. चौथा चेंडू होता गोलंदाजी करणाऱ्या आकाशचा. शेवटची ओव्हर आणि शेवटचे 2 बॉल इथे बाकी. 50 धावा उभारल्यात 40-40 वॉरियरने. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि आकाश लोंगल्याच्या विरोधात विशाल पोखरकरला येणाऱ्या 2 बॉल वरती आता किमान एक तरी बाउंड्रीचं टार्गेट त्याने ठेवलं असेल. टीमला धाव्या हव्यात. काय बॅटिंग केली कुशल गुरावने, त्याला साथ दिली मनोज भवारेने. 34 ची पार्टनरशिप ब्रेक झाली आणि त्यानंतर स्कोर आता शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉल संपलेत. धावसंख्या 50. आकाशचा हा चेंडू यावेळेस विकेट किपरने सोडला आणि व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राची धाव मिळेल. 51. 51 धावा धाव फलकावरती आहेत 40-40 वॉरियर. 9 वर्षाचं लगातार निरंतर प्रयत्न प्रसाददादा थोरवे यांचे. आणि काय संयम होता प्रसाददादांचा. प्रत्येक वर्ष खेळाडूंना ताकद दिली, सपोर्ट केला आणि यावर्षी टीम टॉप 3 मध्ये जाण्यासाठी लढतीये. आकाशचा हा चेंडू खर तर दिशेने थोडासा भरकटला आकाश. 2 व्हाईट बॉल टाकलेत. 52 धावा. एक धाव फार महत्वाचे. एक धावेने फार काही क्रिकेटमध्ये घडू शकतं. ज्यावेळी आपण धावा खर तर वाचवण्यासाठी उतरतो त्यावेळी जेव्हा कधी एका धाव्याने मॅच आपण हरतो किंवा सामना टाय होतो त्यावेळी एका धावेचं महत्व आपल्याला समजतं. आणि आता आकाशने 2 धावा एक्स्ट्रा दिल्यात 40-40 वॉरियरला. 5वा बॉल या ठिकाणी खेळाडू आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून मात्र बॅलन्स करत स्वतःला फिल्डिंग केली. गुड फिल्डिंग. 2 धावा आल्यात. 54 धावा. 40-40 वॉरियर साठी शेवटचा बॉल. पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू असेल आणि 54 धावा धाव फलकावरती आहेत. DS11 शेलू, AR ब्रदर्स आणि त्या 2 संघानंतर कोणती तिसरी टीम असेल जी टॉप 3 मध्ये दाखवलेली त्यासाठी चालू असलेली ही सुपर 6 ची लढत. लास्ट बॉल विशालच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. पहिली रन कॅच ड्रॉप आणि चाललाय चेंडू सीमा पार. वेल फिनिश केलं चौकाराने. टीमची टोटल बाउंड्रीने पोहोचली 58. सन्मान या ठिकाणी होत आहे. मनापासून धन्यवाद आमदार साहेबांचे. जनसेवेचा वसा आणि सर्व आपल्या नागरिकांसाठी अहोरात्र काम करणारे आमदार साहेब ज्यांचे मनापासून धन्यवाद. आणि त्यानंतर कर्जत नगर परिषदेचे
नवनिर्वाचित युवा डॅशिंग नगरसेवक ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांचं देखील भव्य सन्मान प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेबांच्याही शुभ हस्ते खरं तर आपण ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांचं भव्य सन्मान. थँक्यू सो मच ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. कर्जत प्रीमियर लीग ही भव्य स्पर्धा, तालुक्याची स्पर्धा आणि या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये खरं तर आता मॅचेसचा रोमांच वाढलेला आहे. शेवटच्या काही मॅचेस बाकी आहे आणि या रोमांचक मॅचेसचा थरार आपण अनुभवत आहोत आणि यानंतर आपण स्वागत करतोय खरं तर ज्यांनी कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वासाठी बाईक पुरस्कृत केली मॅन ऑफ द सिरीज साठी, ते आदरणीय प्रितेशजी बोंबे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे यांना की आपल्या शुभ हस्ते खरं तर ज्या खेळाडूचं एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल, जो लाईफ टाईम स्वतःला बायकर मॅन घेऊन खरं तर मिरवेल आणि ती बाईक ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली ते आदरणीय प्रितेशजी बोंबे साहेबांना आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहतात. एक हँडसम स्टायलिश पर्सनॅलिटी आणि प्रितेशजी बोंबे साहेबांचा देखील सन्मान प्रशांतदादा आणि नितीनदादा यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. आणि आपण प्रितेशजी बोंबे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतोय. खरं तर मला सर्व कर्जतकरांना सांगायला आनंद आणि अभिमान वाटतोय की कर्जत प्रीमियर लीग ही संकल्पना जेव्हा आली, असोसिएशनने जेव्हा पहिली प्रीमियर लीग ठेवण्याचा विचार केला, पहिल्या प्रीमियर लीग पासून ते 9व्या प्रीमियर लीग पर्यंत खरं तर आदरणीय आमदार साहेबांचा जो पाठिंबा आणि जो सपोर्ट आम्हाला राहिलाय, कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा कमी आम्हाला भासून दिली नाही. त्या आमदार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच आमदार साहेब. आणि आमदार साहेबांना खरं तर यापुढे देखील असंच सहकार्य आणि असाच पाठिंबा आमदार साहेबांचा कर्जत प्रीमियर लीग कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रातील सर्वांसाठी राहील. त्याबद्दल आमदार साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 59 धावांचं टार्गेट आहे ते मात्र सनशाईन डेव्हलपर्स टीमला. आणि जाऊया जिथून मात्र टी चेंडू 59चं टार्गेट कसं चेस होईल की डिफेंड होईल आणि ऐकूया आवाज मनोजी पाटील सरांचा. या सर, आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. जय हनुमान क्रिकेट संघ वरई, झांजे ब्रदर्स, तसेच कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं कर्जत प्रीमियर लीग आदरणीय सन्माननीय महेंद्र शेट थोरवे साहेब जातीने लक्ष घालतात. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण खेळाडूंना काय देऊ शकतो जेणेकरून ते हायलाईट होतील, ते महाराष्ट्राच्या पटलावर चमकतील, ते भारतीय क्रिकेटमध्ये जातील, त्यासाठी पूर्णपणे उपाययोजना आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांनी. महेश दादा थोडं थांबवतो आणि अंपायरला विनंती करेल की आपण 1 मिनिट, 1 ते 2 मिनिटं मॅच आपण होल्ड करा. कर्जत प्रीमियर लीग मध्ये गेली 9 वर्ष ज्यांचा निरंतर KPL ला मोठा सपोर्ट आणि मोठा पाठिंबा राहिलेला आहे, ते आदरणीय कर्जत खालापूरचे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांकडे आपण नक्की जाऊया की आमदार साहेब, कसं वाटलं कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वाचं आयोजन, आणि आपल्या सर्व खेळाडूंना आपण संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या 2 स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं कर्जतमधील असणारे हे दोन्ही वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी सुरू असणाऱ्या कर्जत प्रीमियर लीग 2026 या 9व्या पर्वातील प्रकाश झोतातील सुंदर असे क्रिकेटच्या सामन्यांचं आज आयोजन या ठिकाणी सुरू आहे. आणि या आयोजकांनी जे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ते प्रशांतजी झांजे असतील, नितीन झांजे,
केतन असतील, अमर मिसाल, प्रसाद थोरवे, यानंतर अनिल जोशी, बिपिन, हे सगळेच आपण, रुपेश असेल, सर्व आपण प्रमुख माझे सगळे सहकारी आणि आपण केलेलं आजचं हे कर्जत प्रीमियर लीगचं आयोजन पाहून मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर या प्रीमियर लीगला सुरुवात झाल्यापासून अभिषेक गायकर असतील, संकेत भासे असतील, आपण सगळ्यांनीच जे योगदान देऊन कर्जतच्या या सगळ्या युवकांना, क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट खेळाडूंना हा कर्जत प्रीमियर लीगच्या रूपाने हा जो प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी तयार करून दिलेला आहे तो खरोखरच अतिशय उल्लेखनीय कामगिरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आज या ग्राउंडवरती हे ग्राउंड आपण पाहताय, याचं नियोजन या ठिकाणी पाहताय आणि खऱ्या अर्थाने आजच्या तरुणांना सगळ्यांना अभिमान वाटावा अशी प्रीमियर लीग या ठिकाणी कर्जतला या ठिकाणी होत आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी होत आहे. आजच भारत आणि इंग्लंडची आपण सेमीफायनल पाहिली आणि आज त्या सेमीफायनलमध्ये भारत फायनलमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा भारताचा असणारा, क्रिकेट खेळाडूंचा असणारा दबदबा आपण पाहिला आणि आज कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्याच खेळाडूंचा जो उल्लेखनीय असणारा खेळ मला या ठिकाणी पाहायला मिळाला. तर नक्कीच मला असं या ठिकाणी वाटतंय की भविष्यामध्ये आता येणाऱ्या पुढील काळामध्ये याच कर्जतच्या प्रीमियर लीगमधून आपल्याला IPLचे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू कर्जतमधून तयार होतील, यात कोणत्याही प्रकारची शंका आता माझ्या मनात राहिलेली नाही. तर असे खेळाडू आज मला या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय उल्लेखनीय खेळ करणारे सारे क्रिकेटप्रेमी आपण या ठिकाणी, दोन्ही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत आणि मी पाहिला आता या दोन्ही संघांचा खेळ या ठिकाणी पाहिलेला आणि आता उर्वरित खेळ सुद्धा या सामन्यांचा पाहूनच मी या ठिकाणी निरोप घेणार आहे. परंतु मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो की सुंदर असं सामन्यांचं कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे आयोजन केलेलं आहे हे खरोखरच अभिमानास्पद असं या सामन्यांचं आयोजन आपल्या माध्यमातून केलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि या ठिकाणी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्मरण ठेवून आजच्या युवकांना खऱ्या अर्थाने आपल्या या सगळ्यांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी राहावं अशा पद्धतीचं कार्य आपण सगळ्यांनी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल मनापासून आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा दोन्ही संघांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. आमदार साहेबांचे मनापासून धन्यवाद. अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारं हे व्यक्तिमत्व आणि आदरणीय आमदार साहेबांचे मनापासून आभार आपण व्यक्त करूया आणि जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे मग आता 40-40 वॉरियर टीमला डिफेंड करायचे धावा 59 रन इथे त्यांना वाचवायचे आहेत. आणि ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष पाटील सरांचा. धन्यवाद आयरे सर. नेतृत्व असावं तर असं आदरणीय महेंद्रशेठ थोरवे यांनी तेच वक्तव्य केलं की मागच्या 9 पर्वांपासून द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. त्याच भूमिकेवर तुम्हाला कर्जत प्रीमियर लीग पाहायला मिळते. चला 59 धावा बनवायच्या आहेत. टीम सनशाईन डेव्हलपर्सला 2 फलंदाज संदेश देशमुख आणि आकाश लोंगले आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत कुशल गुरव. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, कट करण्याचा प्रयत्न होता, लेट कट पण पर्याय चुकला. पहिल्या बॉलवर एकही धाव मिळत नाही. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे सुरुवातीला महत्त्व द्यावं लागेल फलंदाजांना, कारण एक टार्गेट तुमच्या समोर सेट झालेलं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना तितक्याच वेगानं फलंदाजी झाली पाहिजे. संदेश स्ट्रायकर साईडला पुढचा बॉल, कुशल फुल टॉस बॉल. संधी होती पण फुल टॉस कॅन बी डेंजरस. हा ट्रॅप रचला होता फलंदाज संदेशसाठी, त्यामध्ये तो अडकला. एकही धाव न बनवता संदेशचा खेळ संपला.
आणि संदेश आणि आकाशच्या विकेटसाठी जो गोलंदाज विकेट मिळवेल प्रसादजी थोरवे यांच्याकडून 2000 रुपये आहेत आणि पहिला विकेट मिळवला कुशलने 2000 मिळतील आदरणीय प्रसादजी थोरवे यांच्याकडून गोलंदाज कुशलला. तर एक एक काळ खरं तर ज्यावेळी आमदार साहेब क्रिकेट खेळायचं ना, फार मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांनी क्रिकेट खेळलेलं आहे. कित्येक मॅचेसमध्ये आमदार साहेबांनी देखील आपल्या बॅटिंगची झलक दाखवलेली आहे आणि खरं तर आज ते दिवस आमदार साहेबांना आठवत असतील. KPLच्या मुख्य मंचकावरती बसून सामने पाहताना खरं तर त्यावेळेचे ज्यावेळी आमदार साहेब क्रिकेट खेळायचे ते दिवस आता पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा. आणि त्याचबरोबर अमरदादा मिसाळ, अमरदादाने खरं तर ते दिवस आठवत असतील, कारण एकेकाले अंडरआर्मचं क्रिकेट ते ओव्हरआर्म क्रिकेट पर्यंतचा प्रवास त्यांनी बाहुबली आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर आपल्या येण्याची नोंद दिली. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. दीप आलाय आणि धावा घेऊन आलाय. धावसंख्या पोहोचते 6 वर. माझ्याकडे संयम सुद्धा आहे आणि आपण ती परीक्षा घेऊ शकता असंच रत्नदीप सांगतोय. प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर नाही जाणार. कुशालला सुद्धा माहिती आहे की या फलंदाजाला कसं रोखायचंय. त्याने चेंडूमधून गती काढून घेतली, टप्पा शॉट केला आणि त्यासाठी प्रयत्न रत्नदीपचा डिफेन्सिव्ह पाहायला मिळाला. येतोय डॉट बॉल. धावसंख्या 6, एक फलंदाज बाद. बॅट स्विंग आहे. बॉलचा टर्न ओळखला होता फलंदाज रत्नदीपने, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. चांगलं षटक कुशालने सांभाळलेलं आहे. जर या षटकात एक षटकार आलाय, पण 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात हवी होती सनशाईन डेव्हलपरची ती आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या 6, एक फलंदाज बाद. शेवटचा बॉल. पहिल्या पॉवरप्लेच्या षटकातला 3 डॉट बॉल, 1 विकेट, 1 षटकार असं अनालिसिस या पहिल्या षटकाचं आतापर्यंत आपण पाहतोय. खेचून मारलाय, ताकदीने मारलाय. ताकद ही माझी ओळख आहे. तो सांगतोय गोलंदाजाला, मी नाही वाकत. षटकार, मिड विकेट क्लिअर. 6 धावा. पाठलाग करताना सनशाईन डेव्हलपरची 12 धावा, एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 47 धावा. आयरे सर, जसा आपण उल्लेख केला की आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब फ्लॅशबॅक मध्ये गेले सुद्धा, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मागच्या 9 पर्वांपासून जी साथ आपल्याला आदरणीय प्रसादजी थोरवे यांनी दिलेली आहे की सातत्य राखणं गरजेचं आहे. पहिलं पाऊल टाकायचं आणि त्यानंतर शांत बसायचं ही वृत्ती आदरणीय प्रसादजी थोरवे यांची नाहीये. त्याचमुळे 9वं पर्व आपण पाहतो या भव्य क्रीडा स्पर्धेचं, अर्थात कर्जत प्रीमियर लीगचं. आणि पुढचं वर्ष जे 10वं असेल, आपण विचार करू शकता की ती भव्यता कर्जत प्रीमियर लीगची कशी असू शकणार आहे. खरं तर आता या मॅच मध्ये कॅश प्राइज आपण अनाऊन्स करतोय. खरं तर ज्या आकर्षक जर्सी आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीगच्या, ज्यांच्या सौजन्याने देण्यात आल्यात, ते नितीन शेठ बडेकर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. बघा, तुमच्या खेळाला प्रोत्साहित करणारे इकडे मान्यवर आहेत. सेकंड ओव्हरसाठी राकेश बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. कटर चांगले आहेत. दाखवायचं काय, द्यायचं काय हे तत्व आहे गोलंदाज राकेश पाटीलचं. सुरुवात होते या षटकाची डॉट बॉल. धावसंख्या 12, 2 षटकार आलेले आहेत, पण त्यानंतर गोलंदाजांचा सुद्धा दबदबा पहिल्या 2 षटकांवर पाहायला मिळालेला आहे. 7 बॉल्स पैकी आपण जर 5 बॉल पाहिले डॉट आहेत, ज्यामध्ये नंतर 2 षटकार आहेत, 1 विकेट समाविष्ट आहे. त्याचमुळे गोलंदाजांनी बऱ्यापैकी कामगिरी केली, पण फलंदाज एकच ज्यांनी त्या 12 धावा बनवलेल्या आहेत, आणि तो फलंदाज आहे रत्नदीप लोंगळे, ज्यांनी 2 षटकार खेचून आपली उत्तम सुरुवात दिली. या डावाला 59 धावांचा पाठलाग करताना अंडर प्रेशर बॅटिंग पाहायला मिळते. स्टेप आउट झाले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते. आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर मग आपल्या प्रयत्नाला पंख लागतात.
चेंडूला पंख लावलेत आकाशने. षटकार. थोरवे एक नंबर नाव त्याचं गाजलंय रायगडभर. महेंद्र थोरवे एक नंबर नाव त्याचं गाजलंय रायगडभर. स्टेप आउट होऊन बॉलच्या पिचिंगचा पाठलाग करून आपलं पददालित्य किती योग्य आहे तेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने दाखवलं आणि आकाश लोंगले यांच्या वतीने हा षटकार खेचला गेलेला आहे. आम्हाला फक्त षटकारच आवडतात. सिंगल डबलवर आमचा भरोसा नाही आतापर्यंत फलंदाज तेच सांगतायत. कटर चांगले आहेत, त्यांचा वापर योग्य त्या पद्धतीने करता येतो. राकेश पाटील ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल ठेवला होता आणि वाईड लाईनच्या आतून असंच पंचांना जाणवते. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या बॉलवर धावा नाही मिळाल्या, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसरा बॉल डॉट आला. डॉट बॉल पर्सेंटेज वाढलं तर त्रास होईल सनशाईन डेव्हलपर्सला. वेग वाढवलाय आणि त्यानंतर फॉलिंग स्वीप या फटक्याच्या माध्यमातून धावा गोळा करण्याचा प्रयत्न. म्हणजेच एक षटकार 3 डॉट बॉल म्हणजे पहिल्या षटकाराचं ते मोल आता कमी झालेलं आहे. कारण तो षटकार खेचून जर तुम्ही डॉट बॉल घेतायत तर मग तितकं महत्व त्या षटकाराचं राहत नाही. धावसंख्या 18 झाली. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 20 चेंडू आणि 41 धावा. 20 बॉल 41 बॅलन्स आहे. इक्वेशन दोन्ही संघांसाठी 40-40 वॉरियर्स आणि सनशाईन डेव्हलपर्स. धीमागतीचा बॉल, बॅट फेकली अक्षरशः बॉलच्या माध्यमातून. बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या आतमध्ये. मिळते फक्त एकच धाव. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. या षटकात मिळाल्या आहेत फक्त 7 धावा. सनशाईन डेव्हलपर्सचा धावसंख्या 19 झाला. जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 40 धावांची गरज. 19 बॉल्स अँड 40 रन्स. असं वाटू लागलेलं आहे की हा जो सामना आहे शेवटच्या षटकावरच नाही तर शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाईल. ती जिद्द 40-40 वॉरियर्स आणि एका बाजूला सनशाईन डेव्हलपर्सची पाहायला मिळते. पुढचा बॉल रत्नदीप साठी. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार. बॉलला खेळलाय काऊ कोण सीमारेषा पार. मी नाही थांबणार, खेचेन तर लांब लचक खेचेन. षटकार रत्नदीपचा. डीजे खरं तर भारतातील नंबर 1 ची टुर्नामेंट ISPL आणि ISPL चे कर्जत तालुक्याचे 2 सुपरस्टार खेळाडू जे ISPL मध्ये खेळले होते, साहिल लोंगले आणि नीतू माळी, या दोघांनाही मी आमंत्रित करतोय, साहिल आणि नीतू, की आपण दोघांनीही व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं. आदरणीय आमदार साहेब स्वतः खरं तर आपल्या दोघांनाही विशेष करून या ठिकाणी बोलवत आहेत. त्यामुळे साहिल आणि नीतू माळी, साहिल लोंगले आणि नीतू माळी, आपण दोघांनीही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. प्रशंसा अशीच मिळत नाही. तुम्ही जसं कर्तृत्व गाजवाल तसं तुम्हाला प्रशंसा मिळते. साहिल लोंगळे या आपण आपल्या नक्कीच कौतुकास पात्र कामगिरी केलेली आहेत. आणि एका बाजूला मोनू आपण सुद्धा यायचं आहे. खुद्द आमदार साहेब तुम्हाला त्या शुभेच्छा देतील आणि भविष्याच्या कारकिर्दीसाठी तुम्हाला त्यांचं प्रोत्साहन मिळेल. ओ फॉलिंग स्वीप कनेक्शन झालंय पण तितकं प्रॉमिसिंग नाही आहे. बॉल लॉंग लेगला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते ती एक धाव वाढते. स्ट्राईक रत्नदीपलाच हवी आहे आणि ती त्याच्याकडे तो ठेवते सुद्धा. जिंकण्यासाठी आता 17 चेंडू आणि 33 धावांची गरज. मुख्य मंचावर आपण पाहतोय त्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आदरणीय महेंद्र थोरवे यांच्या वतीनं. साहिल लोंगळे आणि त्याच्यासोबत आहेत नीतू माळी. आणि विचारपूस केली जाते, करायलाच पाहिजे. आपल्या परिसरात 2 खेळाडू जर अग्रमानांकित ISPL मध्ये खेळत आहेत तर पुढच्या वर्षी संख्या कशी वाढेल ती विचारपूस आदरणीय महेंद्र थोरवे या दोन्ही खेळाडूंची करतायत. समीर लोंगळे यांच्याकडून रत्नदीपच्या फलंदाजीसाठी 1000 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. धावसंख्या 26 झाले. एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 17 चेंडू 33ची गरज आहे. आता 40-40 वॉरियर्स सुद्धा माहिती आहे की रत्नदीप हा किती महत्वाचा फलंदाज आहे प्रतिस्पर्धी संघातला. त्याच मी आता पाहूया एक योजना आखली गेलेली आहे. पण पाहूया जर माझ्या मनात षटकारच आहेत तर क्षेत्ररक्षक कुठेही ठेवा, फायदा तितका नाही उचल जाणार. बॉल थोडा लो राहिलाय. पिचिंग बॉलची खूप चांगली आहे. या मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाज सुद्धा त्या पॅचेसला ओळखताय ज्या ठिकाणी बॉल पिच झाला पाहिजे आणि आतापर्यंत तीच चांगली गोलंदाजी दोन्ही षटकात पाहायला मिळाली. जरी 2
षटकार पहिल्या षटकात आले, त्यानंतर दुसऱ्या षटकात एक षटकार आला आणि या षटकात आतापर्यंत तितका काही स्कोर नाही बनवता आला सनशाईन डेव्हलपर्सला. पण जोपर्यंत रत्नदीप आहे तोपर्यंत धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. त्यांचा स्ट्राईक रेट बघा 6 चेंडू 18 म्हणजे 300चा स्ट्राईक रेट आहे रत्नदीपचा. धावसंख्या 26. बॉल हवेत, कव्हर्सला डावा हात पुढे घेऊन हा झेल टिपण्याचा प्रयत्न. रत्नदीपचं विकेट खूप महत्वाची आहे आणि त्याचमुळे तुम्हाला हाफ चान्सेसला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागतील. एक्सक्यूज देऊन नाही चालणार. हा एकटा खेळाडू असा आहे, जर तो थांबला शेवटच्या षटकापर्यंत तर सनशाईन डेव्हलपर्सला टॉप 3 मध्ये जाण्याचं जे स्वप्न आहे तो पूर्ण करून देईल. आणि त्याचमुळे आता 40-40 वॉरियरचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांची देखील जबाबदारी वाढली आहे. जिंकण्यासाठी 15 चेंडू 31 ची गरज. आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग सीझन 9 आणि सुपर 6चा हा शेवटचा सामना. यानंतर आपण टॉप 3 मध्ये प्रवेश करण्याचा ड्रॉ होणार आहे. टॉप 3चा ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाहीये, बॉल मागे सरकेल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत मिळते एक धाव. अजूनही घाई करण्याची गरज नाहीये. रत्नदीप आकाशला तेच सांगतायत, कारण आकाशच्या वतीने सुद्धा एक षटकार या अगोदर संघाला मिळालेला आहे. एक धाव वाढते, एक बॉल कमी होतोय, धावसंख्या जाते ते म्हणजेच 29 वर. जिंकण्यासाठी 14 चेंडू 30 ची गरज. काय समीकरण रंगलंय. प्रेक्षक सुद्धा फक्त तर्क लावतायत, पण त्यांचा तर्क यशस्वी होईलच का सांगता येत नाही. 40-40 वॉरियर्स पोहोचेल टॉप 3 मध्ये की सनशाईन डेव्हलपर पोहोचेल टॉप 3 मध्ये. इक्वेशन खूप चांगलं सेट झालंय. 14 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 ची गरज. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा परफेक्ट वाईड यॉर्कर. मी अगोदर गोलंदाज पाहिला होता तो म्हणजेच मिस्टर साहिल खाडे. म्हणजे त्यांना विकेट नकोच आहे, त्यांना फक्त इकॉनॉमिकल राहायचंय. तीच वृत्ती त्यांना विशेष बनवते. कित्येक गोलंदाज विकेट टू विकेट बॉलिंग करतात पण ते आउटसाइड द ऑफ स्टंपवर अवलंबून राहिले. फुल लेन बॉल होता, बॉलला फक्त खेळलंय. प्लेस करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. नॉन स्ट्रायकर साईडला थ्रो बॅकअप आहे, त्यामुळे मी इथेच फक्त एकच धाव या शेवटच्या बॉलवर. षटक संपतात 3 धावसंख्या 30. एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा सनशाईन डेव्हलपर्स. खूप चांगलं नियोजन आदरणीय प्रसादजी थोरवे, आदरणीय प्रशांतजी झांजे आणि आदरणीय नितीनजी झांजे, तसेच जय हनुमान क्रिकेट संघ वरई झांजे ब्रदर्स, तसेच कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मान्यतेने ही स्पर्धा आपण पाहतोय. यानंतर ड्रॉ होणार आहे, सेमीफायनल होईल आणि फायनल असे 2 सामने आजच्या वेळापत्रकातले बाकी आहेत. तर पाहूया पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नेमकी कोणत्या संघ मालकाकडे जाते, कारण एकूण या स्पर्धेत 24 संघांनी समावेश घेतला होता. आज आपण टॉप 12 चे संघ पाहिले, त्यानंतर टॉप 6 आणि यानंतर टॉप 3 अशा वेगवेगळ्या स्टेजेस क्लिअर करून संघ पोहोचलेले आहेत. आणि खूप चांगलं वक्तव्य आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांनी केलं की ह्या सामन्याचा निकाल मी बघूनच जाईल, कारण ते देखील क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. चांगलं क्रिकेट त्यांना आवडतं आणि चांगलं क्रिकेट कसं या कर्जत परिसरात क्रिकेटपटूंना मिळेल हे देखील नेहमीच चांगलं देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. मागच्या 9 पर्वांपासून त्यांचं योगदान, त्यांचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच महत्त्वाचं राहिलेलं आहे कर्जत प्रीमियर लीगसाठी. पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. 12 चेंडूत 29 धावांची गरज. सनशाईन डेव्हलपर्सला परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी घ्यावी लागते मेहनत. ती मेहनत आतापर्यंत गोलंदाजांनी घेतलेली आहे. कुशल गुरुचं पहिले षटक आहे ते म्हणजे 12चं, राकेश पाटीलचं दुसरं षटक आहे 13चं आणि मुस्तकीम तिसऱ्या षटकासाठी त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतात राकेश पाटील. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% रणप्राप्ती. बॉलला पूल करून गुल केलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार साधावा. आवश्यकता होती जी त्यांची झोप उडवेल आणि झोप उडाले प्रेक्षकांची. काय सामना रंगतोय. सुरुवात या षटकाची षटकाराने. गती परिवर्तन नाही कनेक्ट करू शकले. धाव घ्यायची की नाही घ्यायची, घ्यायची की नाही घ्यायची, घ्यायची की नाही घ्यायची, कन्फ्युजन होतं. रत्नदीप यांना स्ट्राईक हवी होती पण आता ते थोडक्यात बचावलेले नॉन स्ट्रायकर्स एंडला. येतोय डॉट बॉल जो आवश्यक होता. गोलंदाज
राकेश पाटील यांच्यासाठी सुरुवात या षटकाची षटकारानं झाली. धावसंख्या 36 वर. एक फलंदाज बाद सनशाईन डेव्हलपर्स जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. 10 बॉल अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटच्या टप्प्यावर आपण या सामन्याच्या पोहोचलेलो आहोत. दोन्ही फलंदाज सेट झालेत. गोलंदाज देखील तितक्याच आत्मीयतेने गोलंदाजी करतायत आणि आता ती एक धाव मिळते आणि स्ट्राईक रोटेट होते. लेग बायची एक धाव मोजली जाईल. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 37 धावा. एक फलंदाज बाद. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज. आता चाहते सुद्धा आपल्या खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी देव पाण्यात ठेवतायत. पण पाहूया कोणाची प्रार्थना कबूल केली जाईल, कारण प्रत्येक जण मेहनत घेतोय. देव ऐकेल तर ऐकेल कोणाचं. 40-40 वॉरियर्सचं की सनशाईन डेव्हलपर्सचं. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज. पुढचा बॉल रत्नदीप साठी फिरवला हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगली लाईन अँड लेन. परिवर्तन खूप चांगलं गोलंदाज राकेश पाटील यांचं पाहायला मिळते. मागच्या सामन्यात त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्या संघाची जबाबदारी ते उचलत आहेत. फलंदाजी करताना सुद्धा त्यांनी आतापर्यंत 8 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करताना चांगलीच गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत सादर केलेली आहे. राकेश पाटील पुन्हा एकदा आपल्या संघाचा भरवसा टिकवण्यासाठी, आपल्या संघासाठी मी खास आहे ते सांगण्यासाठी, आपल्या संघमालकाचा विश्वास योग्य ठरवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकर पाहायला मिळत आहेत. राकेश पाटील एका बाजूला रत्नदीप 21 वर पोहोचलायत. 8 चेंडू 22 ज्यामध्ये रत्नदीप इज दी चेस मास्टर असंच जाणवते. फलंदाज रत्नदीपचा खेळ चाललाय सुपर हिट. धाव फलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट सिक्सर. नेमका कोणाच्या नावावर जातोय, रत्नदीपच्या नावावर की राकेश पाटीलच्या नावावर. या षटकाला आपण जर पाहिलं तर सुरुवात या षटकाची षटकार झाली, पण त्यानंतर मध्यंतरामध्ये चांगली कामगिरी राकेशची. पण 5व्या बॉलवर रत्नदीपने षटकार खेचला. धावसंख्या 43. जिंकण्यासाठी 7 चेंडू 16 ची गरज. हो यावेळेस रत्नदीप वाय आय एम द बेस्ट फॉर दिस सिच्युएशन सांगतोय. बाहुबली कर्जतचा रत्नदीपचा षटकार साधावा. चहा आहे तसाच गरमागरम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 10 ची गरज. कोड जिंकेल, सनशाईन डेव्हलपर जिंकेल की 40-40 वॉरियर जिंकेल, अजूनही चित्र स्पष्ट नाहीये. चित्र स्पष्ट पुढच्या 5 मिनिटात होईल. चित्र स्पष्ट पुढच्या 6 बॉल्स मध्ये होईल. 6 चेंडू मध्ये 10 धावा बनवल्या जातील की 10 धावा रोखल्या जातील. या संभ्रमामध्ये आपण सर्व प्रेक्षक आहोत आणि पाहूया आता कोणत्या संघाचे चाहते हे नाचतील, शिट्या वाजवतील, टाळ्या वाजवतील. पुढच्या 5 मिनिटांमध्ये सामना क्रुशियल आहे. जशी मी माहिती दिली होती की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल आणि कोण जिंकेल अजूनही तो संभ्रम तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये. आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग सीझन 9 टॉप 3 मध्ये कोणता संघ जाईल त्याचा आपण शोध घेतोय आणि पाहूया तो संघ कोणता आहे. सनशाईन डेव्हलपर्स की 40-40 वॉरियर्स. 49 धावा. एक फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपला. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 ची गरज. शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी करताना 40-40 वॉरियर्सचा जयेश घेतोय. 6 चेंडू 10 धावा. अशा चुका अशा वेळी नको.
जर संघाच्या कॅप्टनने तुमच्यावर जबाबदारी दिली तर तुम्ही विशिष्ट गोलंदाज तुमच्या संघाचे आहात. जर कॅप्टनने तुम्हाला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलंय तर तुमच्यामध्ये ते गुण आहेत जे शेवटच्या षटकाला न्याय देतील. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. सुरुवात या षटकाची अवांतर धावेने. स्ट्रायकर साईडला आकाश. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ आहे. सिंगल कंप्लीट. आता मात्र बॉल गॅदर नाही झाला. रत्नदीप स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. 5 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 धावांची. एक तर 40-40 वॉरियर जिंकेल, एक तर सनशाईन डेव्हलपर जिंकेल आणि आता सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते. सुपर ओव्हर होईल, 40-40 वॉरियर जिंकेल, सनशाईन डेव्हलपर जिंकेल. अजूनही चित्र स्पष्ट नाहीये. चला मॅच ऑन टवा, मॅच ऑन टवा. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 चेंडू 8 ची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक बॉलर सज्ज होतोय तो म्हणजे जयेश. स्ट्रायकर साईडला रत्नदीप. पाहूया रत्नदीपचा जो फॉर्म आहे तो लक्षात घेताना चॅलेंज एक्सेप्ट करतोय का जयेश. पुढचा बॉल चॅलेंज एक्सेप्ट करतोय. हा नो बॉल आहे. मिड विकेटला बॉल घेतोय. थ्रो स्ट्रायकर साईडला. तो गॅदर झाला नाही पण बॅकअप आहे. आणि आता बघा हा नो बॉल खूप काही सांगून जाईल, खूप काही बदल घडवून आणेल. रत्नदीपने हा संपर्क व्यवस्थित नव्हता केला आणि फिल्डिंग टीम कडून रेफरल आलेला आहे नो बॉल साठी. ओव्हरसेप झालेत की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत tenniscricket.in घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. लेट्स चेक. तो नो बॉल आहे की नाही, ओव्हरस्टेप झालेत की नाही त्याची तपासणी आपण करतोय. लोखंडे सर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. महत्वाचा निर्णय असेल हा. एक DRS आपण प्रत्येक संघाला दिलाय. तो योग्य त्या वेळी 40-40 वॉरियर्सने वापरलेला आहे. पाहूया तो DRS सक्सेसफुल होतोय का. या अगोदर 5 चेंडू आणि 8 धावांची गरज होती. आता ते इक्वेशन बदललं जाईल का पाहूया. लँडिंग तपासली जाते. फर्स्ट कॉन्टॅक्ट कुठे झालेला आहे त्याची तपासणी. हा नो बॉल आहे म्हणजेच आता पुढचा बॉल फ्री हिट. 5 चेंडू 6 ची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. 40-40 वॉरियर्सला अजूनही संधी आहे. पाहूया पुढचे 2 ते 3 बॉल. जर डॉट आले, विकेटचा शोध घेतला गेला तर मग 40-40 वॉरियर्स सुद्धा पुनरागमन करताना पाहायला मिळेल. पाहूया ती धमक आहे का, ती जिद्द आहे का, तो संघर्ष आहे का जयेशकडे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. सुरुवात जरी चांगली नाही झाली या षटकाची पण मध्यांतर मला माझ्या संघासाठी योग्य त्या पद्धतीने करावं लागेल. ती भूमिका. 5 चेंडू 6. लॉफ केलं. क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप. वा फॅन्टास्टिक स्टॉप. कारण कॅच घेऊन सुद्धा काय उपयोग झाला नसता. फ्री हिट बॉल होता. मग इथे फक्त एकच धाव. आपल्या संघासाठी 3 धाव त्यांनी वाचवल्यात. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर रत्नदीप पोहोचतायत. सामना चांगला रंगलाय. जवळपास तो सनशाईन डेव्हलपरच्या बाजूने झुकलाय जरूर पण म्हणतात ना की जमाना झुकवता आला पाहिजे आणि झुकवणारा पाहिजे आणि तो झुकवणारा गोलंदाज जयेश ठरतोय का पाहूया. पुढचे 2 बॉल त्यांनी जर आपल्या आयुष्यातले सर्वोत्तम चेंडू हाताळले तर मग हिरो बनतील. त्यांची मिरवणूक गेल. पण पाहूया सामना थोडासा अडचणीत आहे. त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढचे 2 बॉल महत्वाचे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात बॉलर जयेश. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज. सामना महत्वाचा, स्पर्धा महत्वाची आणि ती स्पर्धा जिंकले रत्नदीप आणि सनशाईन डेव्हलपर्सने. अभिनंदन. टॉप 3 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ सनशाईन डेव्हलपर्स. चला एक विशेष सन्मान आपण घेऊया. सनशाईन डेव्हलपर्स तर पुढे सरकलेले आहे. साहेब आई वडील आपलं नाव ठेवतात पण ते लोकप्रिय करणं आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आपल्या बाबतीत सुद्धा तसंच मी म्हणेन की आपण सुद्धा ते नाव लोकप्रिय केलं आपल्या समाजकारण राजकारणामुळे. तसंच साहिल लोगळे आणि नितू माळी यांनी ते नाव आई वडिलांचं जे ठेवलंय ते लोकप्रिय केलंय ISPL सारख्या स्पर्धेत जाऊन. जेव्हा 4थ्या पर्वामध्ये तर साहिल अंडर 15 कॅटेगरीमध्ये सुद्धा नव्हता
जेव्हा कर्जत प्रीमियर लीग चौथं पर्व खेळलं आणि आज तो अंडर 19 मध्ये ISPL मध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. आताच कोकणामध्ये स्पर्धा झाली रामेश्वर प्रतिभा मिडवावची, त्या ठिकाणी बेस्ट बॉलर त्याला मिळालाय. 2 सलग सामन्यामध्ये 4-4 विकेट्स त्यांनी मिळवलेत. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटपटू आपल्या कर्जत प्रीमियर लीग